मित्रांनो, सहजीवन म्हणजे फक्त दोन माणसांचं लग्न नाही, तर दोन जीवांची, दोन स्वभावांची, दोन स्वप्नांची आणि दोन दृष्टिकोनांची एक लांब गुंतागुंतीची यात्रा असते. आपण आयुष्याची 3-4 दशकं एकत्र काढतो, पावसात, उन्हात, संकटात. पण जेव्हा वयाच्या 60व्या वळणावर आपण पोहोचतो, तेव्हा एक वेगळीच जाणीव होते की आता मुलं आपापल्या वाटेनं निघाली आहेत, जबाबदाऱ्या सुटत चालल्या आहेत, पण सहजीवनाचं नातं मात्र नव्यानं समोर येतं, अधिक स्पष्ट, अधिक नाजूक आणि अधिक एकाकी होऊन. हेच ते वय जिथं प्रश्न पडतो, आपण इतकी वर्ष एकत्र होतो, पण खरंच एकमेकांसाठी होतो का? याच साठीनंतरच्या सहजीवनातील भावना, तक्रारी, अपेक्षा आणि समाधान यावर आज आपण मनमोकळं बोलणार आहोत. पहिल्यांदा बघूयात स्त्रियांच्या दृष्टीने नवऱ्याबद्दलच्या काय भावना असतात. मी इतकी वर्ष साथ दिली, पण तो अजूनही आपला झाला नाही. एका मध्यमवर्गीय मराठी स्त्रीचं मन, जे अनेक वर्ष संसाराच्या ओझ्याखाली जबाबदाऱ्या पेलताना नवऱ्याच्या आणि मुलांच्या गरजांमध्ये स्वतःला झिजवत गेलं, त्या मनाला साठीनंतर हळूहळू स्वतःसाठी विचार करायला वेळ मिळतो आणि तेव्हाच मनात उमटतो एक प्रश्न, मी आयुष्यभर त्याच्याबरोबर होते, पण तो माझा सहचर कधी झाला? स्त्रीने आयुष्यात भांडी घासली, पोटापाण्यासाठी नोकरी उद्योग केले, लग्नात सासरची माणसं सांभाळली, मुलांची शाळा, आजार, परीक्षांपर्यंत सर्व पातळ्यांवरती झिजली, पण नवरा मात्र भावनिकदृष्ट्या कधी तिच्याशी मनाने जोडला गेला का? मानसशास्त्रीय दृष्टिकोन काय सांगतो? पुरुष बहुतेक वेळा कर्तव्य आणि दायित्व यामध्ये भावना व्यक्त करायला कमी वेळ देतात. स्त्रियांचं मानस मात्र भावनिक जोड, संवाद आणि स्वीकृती यावर आधारित असतं. म्हणूनच नातं टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर आपल्या भावनांचा सूर थांबवून ठेवला. पण आता वयाच्या 60नंतर जेव्हा मन रिकामं होतं, तेव्हा त्या सगळ्या भावनांची परत उजळणी होण्यास सुरुवात होते.